संत सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान सासवडमधून झालेलं आहे। आपण बघू शकता मंदिर प्रदक्षिणा करून आता पालखी जी आहे ती पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे। 13 दिवसांचा प्रवास करून 14व्या दिवशी ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल। साधारणतः या पालखीमध्ये 105 दिंड्यांचा सहभाग असतो, तर साधारणतः 90,000 ते 1 लाखाच्या दरम्यान या पालखीमध्ये जे आहेत ते वारकरी चालत असतात। खरं तर भक्तिमय वातावरणात या पालखीचं जे आहे ते प्रस्थान झालेलं आहे। कीर्तन झालं, त्यानंतर नगर प्रदक्षिणा होऊन आता ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल। आजचा मुक्काम जो आहे तो पांगारे या ठिकाणी असणार आहे। भक्तिमय वातावरणात जो आहे तो प्रस्थान होत आहे। आपण बघू शकतो हरिनामाचा जयघोष केला जातोय, परिसर दणाणून निघालेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या दिवशी आळंदीवरून पुण्यात येते आणि पुण्यातून ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम सासवडला असतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी संत सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि आज या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते 13 दिवसाचा प्रवास करून 14व्या दिवशी ही पालखी या पंढरपूरला पोहोचेल। खरं तर लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते सासवडमध्ये दाखल झाले आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज या काल रात्री मुक्कामाला होती। आज देखील संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही सासवडला मुक्कामी असेल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज काल संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला मुक्कामी आल्यानंतर संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि त्याच पद्धतीने आज जे आहे ते प्रस्थान झालेलं आहे। कॅमेरा पर्सन अमोल गावायसह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।